झालं मीरा? अगं किती घाम आलाय तुला, काय झालं? काय झालं ग? मीरा, श्रद्धा, काय झालं ताईला? नाही माहिती, एकदम किंच आली. काय ग? कोणी दिसलं का तुला? हो हो? चोर असेल का? चोर नाही, स्वप्नात एक बाई दिसली. एक घर होतं आणि ती त्यात जळत होती. पुन्हा तेच स्वप्न पडलं का? पुन्हा म्हणजे? अगं आई, ताईला नेहमी हेच स्वप्न पडतं. आज आतमध्ये झोपली म्हणून कळलं तरी. काका, कोण असेल ती बाई? आणि सतत मला तिचं स्वप्न का पडतंय? जाऊ दे, कोणी का असेल ना ती बाई. तुला लक्ष देऊ नकोस हा. तिच्या कर्माने नेली असेल. जाऊ दे, तू तिचा विचार करू नकोस हा बाळा. मला काय वाटतं, तुला ना कोणाची तरी नजर लागली असेल. थांब, मी तुझी नजर काढते. हा, आल्याची, गेल्याची, बाहेरच्यांची, घरच्यांची, श्रद्धाची. ते दिग्बंधन तिकडे नाहीये. माझ्याकडून एक चूक झाली. त्या दिवशी अंबिकाचा फोटो घराबाहेर नेताना त्या दिग्बंधनाला धक्का लागलेला, त्यामुळेच झालं असेल. आणि म्हणे मला अथर्व हवाय. तुझ्या बुद्धीची कीव येते मला माया. त्या फोटोमुळे फार फार तर ते दिग्बंधन तुटू शकतं, पण ते तिथे नाहीच आहे, कारण ते जळालंय. म्हणजे पुन्हा दिग्बंधन आणायचं? दिग्बंधन तिथे नाही म्हणून घाबरलीस का माया? हो, एक मार्ग आहे माझ्याकडे. नागनाथा, आजपासून आपल्याला उत्सवापूर्वीचे विधी पार पाडावे लागणार. त्या सर्व विधींना उत्सवाच्या दृष्टीने फार महत्व आहे बरं. हो बुवा, मी जाणतो. मीरालाही ते ठाऊक आहे. हे सगळे विधी करण्याची तिची तयारी आहे. मीरा, आहेस ना तयार? हो बुवा, मी तयार आहे. उत्तम. उत्सव सुरू करण्यापूर्वी 3 विधी पार पाडावे लागतात. त्यातला पहिला विधी म्हणजे परंपरेनुसार या उत्सवाचं निमंत्रण देवी आईच्या भावाला द्यायचं असतं. देवी आईचा भाऊ तिकडे जंगलात एका अजस्त्र वारुळात राहतो. विधी करणाऱ्या स्त्रीने त्या वारुळाजवळ जायचं, वारुळाला बहिणीच्या मायाने मिठी मारायची आणि बंधू नागराजाला उत्सवाचं निमंत्रण द्यायचं. नंतर त्या वारुळात हात घालून वारुळातनं माती काढायची आणि ती माती घेऊन देवळात जाऊन तिथली जमीन सारवायची आणि त्या सारवलेल्या जमिनीवर रांगोळी काढायची. वारुळात हात घालून माती काढायची? होय बाळा, प्रथा तशीच आहे. अहो बुवा, पण किती धोक्याचे हे. आहेत. उत्सवाचे सगळे विधी धोक्याचेच आहेत, पण उत्सव तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा सगळे विधी पार पाडले जातील. पण तिला हे सगळं करायला लावणं मला नाही. मीरा, आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी म्हणून तुझा जीव, तुझा बळी असा मला नाही द्यायचा. तू यातून माघार घे. काका, तुला काय झालं तर शिवला त्याला तोड काय दाखवू? नाही काका, आता मी माघार घेणार नाहीये. मी सगळे विधी पूर्ण करून दाखवेन. देवी महागौरी माते की जय.
बाबा बाबा आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आम्ही सगळेजण खूप मोठ्या संकटात अडकलोत. म्हणजे काल रात्री जेव्हा मी झोपले होते जे काय होतं ते काहीच कळत नव्हतं. आणि मी 2-3 दिवस झाले पाणी नाही प्यायले. दोनदा चटका लागला. बाबा मी बाबा याच्यात काहीतरी मार्ग काढा ना प्लीज. आत्मा जवळच्या माणसाला भीत न झाली मग तो त्रास देणारच. आत्मा त्रास देणारच दिसतंय मला. बाबा एवढंच नाही तर दारावरचं दिग्बंधनही तुटलंय. माहित आहे मला. त्यामुळेच आत्म्याने घरात प्रवेश केला. आता पुन्हा बंधन बांधावे लागेल. आत्म्याला जखडून ठेवावं लागेल. मग बांधून टाका पटकन. सोपं येते. त्यासाठी मला 2 दिवस अनुष्ठान करावं लागेल. त्यानंतरच दिग्बंधन तयार करण्याचा विधी करता येईल. आत्म्याच्या शक्ती ओळखाव्या लागतील. मगच मी बंधन तयार करू शकतो. परीक्षा मोठी आहे. बाबा तुम्हाला हव्या त्या गोष्टी आणि हवे तेवढे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. पण प्लीज लवकरात लवकर या गोष्टीचा बंदोबस्त करा प्लीज. ही 2 दिवस तुमची सत्व परीक्षा आहे. जपून राहा. काही होऊ शकतं. ठीक आहे पण तुम्ही अनुष्ठानाची तयारी लवकरात लवकर सुरू करा. येड्या पोरीची रीत सांगा कसली. बयाशी कशी देवीवर रुसली. हिच्या हट्टाची रीत सांगा कसली. लेक अशी कशी मायेवर रुसली. हे धरलाय अबोला घेतली या कट्टी. कुणाला बी ऐक नाही पोर अशी हट्टी. देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. तिचं दर्शन हिला घ्यायचंच नाही. देवी महागौरी माते की. देवी महागौरी माते की. देवी महागौरी माते की. देवी महागौरी माते की. खूप प्रयत्न केले हो. अहो खरंच पण ते काय म्हणजे
वारुळ्यातल्या नागांचा भरोसा नाही म्हणून आमच्या रंगराज बाबांनी सांगितल्याप्रमाणे तिथे खूप हुशारी नाग सोडलेत. देवी महागौरी माते की जय रंगराज बाबा, जय रंगराज बाबा. मी हा कुंकवाचा करंडा उचलला तो कोणाच्या मान सन्मानासाठी नाही. माझ्या वडिलांकडून जे कार्य अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी उचलते. आता मी माघार घेणार नाही. मी सगळे विधी पूर्ण करून दाखवेन. हे नागदेवता, आज तिच्या उत्सवाला सुरुवात होती. तिच्या वतीनं मी तुझ्याकडे उत्सवाचं निमंत्रण घेऊन आले आणि तुझ्या परवानगीनं तुझ्या वारुळातली पवित्र माती घ्यायला आले. मला परवानगी दे. नागराज, तुला निवडून दिलेलं काम पूर्ण कर. अहम ब्रह्मास्मी.
सर्प प्रकृतीने निर्माण केलेली एक विलक्षण गोष्ट. कुंडलिनी जागृत झाली की ती सर्पाकृती धारण करते आणि सर्पदंशाने मृत्यू देखील होतो. सर्पजातीचं आराध्य दैवत म्हणजे शिव. ती फक्त शिवाला शरण जाते. शिवाची आराधना करायला हवी. शिवाची आराधना करायला हवी. महादेव, भोलेनाथ. शिव 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 हो. कराल बाल भट्टी का दगड 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 ज्वला.